नॉर्मल हिस्ट्रोस्कोपी नेमकी काय बघण्यासाठी केली जाते हे आपण बघितलं. पण नॉर्मल हिस्ट्रोस्कोपीमध्ये काय फाइंडिंग्स असतात? तर आपण नॉर्मल हिस्ट्रोस्कोपीमध्ये जसं हा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, गर्भपिशवीचं आतलं आवरण चांगलं आहे की नाही, एंडोमेट्रियम हेल्दी आहे की नाही, एंडोमेट्रियममध्ये इन्फेक्शन तर नाहीये, टीबीचे काही कीटाणू तर नाहीये, अशा पेशंटमध्ये हिस्ट्रोस्कोपीचं एंडोमेट्रियल बायोप्सी घेतली जाते. त्याचबरोबर दोन्ही ऑस्टिया म्हणजे गर्भनलिकाची जी ओपनिंग आहे, ते ओपन आहे की नाही, जर ओपन असेल तर महत्वाचं हे आहे की फिश माउथ टेस्ट पॉझिटिव्ह असायला पाहिजे. त्याचबरोबर आजकालच्या पेशंट्समध्ये आम्ही लोकं वजायनोस्कोपी, हिस्ट्रोस्कोपी करतो. म्हणजे वजायना पण बघितलं जातं, की कधी-कधी काय-काय पेशंट्समध्ये वजायनामध्ये काय एंडोमेट्रियोटिक पॅचेस असतात. ते रूल आउट करायला पाहिजे. त्याचबरोबर गर्भपिशवीचं मुख हा टाईट आहे, ओपन आहे, हे पण बघितलं जातं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय, की गर्भपिशवीचं मुख हा नॉर्मल आहे, कॅनल नॉर्मल आहे, कॅव्हिटी नॉर्मल आहे, गर्भनलिकाचे ओपनिंग्स नॉर्मल आहे. ह्याचा अर्थ आहे की अशा पेशंट्समध्ये नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही होणार.